कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात। या अंतर्गत महिलांनी लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलमध्ये छावा चित्रपटाच्या खेळादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेबाबत फलक झळकवले। छत्रपती संभाजीराजेंच्या वेशभूषेसह शिवकालीन वेशभूषा केलेल्या रणरागिणींनी भगवे झेंडे फडकावत अनोख्या पद्धतीनं राबवलेला हा उपक्रम लक्षवेधी ठरला। स्नेहल पाटील यांच्यासह महिलांनी स्त्री रक्षणाचा जागर केला। प्रतीक जगताप, योगेश रोकडे यांच्यासह शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या उपक्रमाचं नियोजन केलं। नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत। इचलकरंजीतील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोरटकर याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। शहराध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने यांनी कोरटकर सारखी प्रवृत्ती महाराष्ट्रात वावरते हे दुर्दैवाचं आहे। कोरटकरला शोधून काढून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी वैभव खोंद्रे, नितेश पाटील, धनंजय पाटील, नितीन कटके, नाना भोसले, शहाजी भोसले, अवधूत मुळशिंगीकर, विजय मुतालिक, सुभाष बावडेकर, दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। योग्य आणि वेळेवर औषधोपचार केले तर क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील नगरात रांगोळीच्या मदतीनं समाज प्रबोधन करण्यात आलं। महापालिका आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते गजानन विभूते यांनी क्षयरोगासंबंधीचे गैरसमज दूर करणारं भाषण केलं। यावेळी डॉक्टर सुदर्शन पाटील, रोहन भाट, तृप्ती टिपुगडे, सुनीता मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्राथमिक दूध संस्थांना गोकुळ दूध संघानं प्रति लिटर 1 रुपया व्यवस्थापन खर्च द्यावा, राज्य शासनानं गायीच्या दुधाला कायमस्वरूपी अनुदान द्यावा अशा मागण्यांचे ठराव कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वार्षिक बैठकीत करण्यात आले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी के.डी. पाटील होते। दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी लवकरच जिल्ह्यात पतसंस्था सुरू केली जाईल असंही के.डी. पाटील यांनी घोषित केलं। यावेळी डॉक्टर योगेश कोडबोले, प्रवीण खोतकर, नानासाहेब थोरात, विजय शिंगाडे, दत्तात्रय बोळावे, शामराव पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते। देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी बलिदान दिलं। नव्या पिढीला धर्मवीर संभाजीराजेंविषयी माहिती मिळावी, खरा इतिहास समजावा या उद्देशानं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दरवर्षी मार्च महिन्यात बलिदान मास म्हणून पाळला जातो। त्या अंतर्गत 1 ते 29 मार्च दरम्यान संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम पार पडतात। नुकताच कोल्हापुरातील 70 मुला-मुलींना छावा चित्रपट दाखवण्यात आला। त्यातून बलिदान मासाबद्दल मुलांना माहिती देण्यात आली। यावेळी आशिष लोखंडे, केदार अतिग्रे, निलेश पाटील, ओम लोखंडे, प्रथमेश शिंदे, रसिका भालकर, शीतल लोखंडे, श्वेता खडके, सोहम लोखंडे, निशिगंधा पाटील यांच्यासह शिवशंभू भक्त उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे संचालक सिद्धार्थ शिंदे यांनी महापुराच्या काळात महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी सुचवलेले 3 आउटलेट, ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कची समस्या, लिथियम बॅटरीची विल्हेवाट याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता। तसंच उच्च शिक्षणातील संशोधन आणि संधी याचा विस्तार होण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला। राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून राज्य अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महेश ढवळे यांनी शिंदे यांच्या संशोधन वृत्तीची प्रशंसा केली। कार्यक्रमाला चंद्रकांत यादव, निवृत्ती दिवेकर, प्रवीण पाटील, राजू हत्तरकी, अमोल रांगोळे उपस्थित होते।